नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा सकाळी सकाळी सर्वांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आपण घेऊन आलेलो आहे आपल्या चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. तर बघा या ठिकाणी GMC नांदेडचा 21 पदांसाठी निकाल जो आहे तो प्रसिद्ध झालेले आहे. तर या ठिकाणी कोणाचे फिक्स सिलेक्शन झालेले आहे, सर्व काही माहिती आपल्याला मिळालेली आहे. तर सर्वांनी लवकरात लवकर ही माहिती बघून घ्या. बघा यासाठी सर्वांनी चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बघा सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. चला आता बघूया पुढील माहिती. बघा GMC नांदेड, खूप साऱ्या मुलांनी याबद्दल क्वेश्चन विचारले होते की सर याचा रिझल्ट कधी येणार आहे. तर फायनली तो दिवस आलेला आहे. GMC नांदेडचा रिझल्ट या ठिकाणी पब्लिश झालेला आहे. जर तुमचे या ठिकाणी सिलेक्शन झालेले नसेल तर आणखी बघा GMC सोलापूरची एक्झाम आहे, GMC सांगली मिरजची एक्झाम आहे, आणखीन खूप साऱ्या GMCच्या एक्झाम या ठिकाणी होणार आहे. तर तुम्हाला देखील बघा GMC नांदेडमध्ये ज्यांनी आपले PDF कोर्स घेतले होते त्यांना या ठिकाणी चांगले मार्क्स मिळालेले आहे. 160च्या वरती मार्क्स मिळालेले आहे. तुम्हाला देखील या ठिकाणी 160च्या वरती मार्क्स घ्यायचे असेल तर आपला PDF कोर्स अवेलेबल आहे. या ठिकाणी फक्त आणि फक्त 200 रुपयेमध्ये आपला PDF कोर्स अवेलेबल आहे. त्या 200 रुपयाच्या PDF कोर्समध्ये तुम्हाला सर्व काही महत्त्वाचे PDFs मिळणार आहे, जे जर तुम्ही ज्याचा अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन हे 100% फिक्स होणार आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो. ऑल GMC PDF कोर्स आपल्याकडे आहे. कम्प्युटर नॉलेज, इंग्लिश, मराठी विषय, सामान्य ज्ञान, या ठिकाणी बघा सर्व महत्त्वाचे PDF तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे फक्त 200 रुपयामध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त करायचे काय, तर या ठिकाणी तुम्हाला बघा या ठिकाणी मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपवर 9284307184 9284307184 या नंबरवर मेसेज करा. 200 रुपयाचं पेमेंट करा आणि या ठिकाणी घेऊन टाका. तर चला आता या ठिकाणी आपण बघूया GMC नांदेडबद्दल. तर बघा याच्या सर्व 21 पदांसाठी रिझल्ट पब्लिश झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता GMC नांदेडची ही नोटिफिकेशन होती. टोटल बघा ही 21 पदे या ठिकाणी होते. यामध्ये ते OT सर्वंट, बार्बर, टेलर, धोबी, स्ट्रेचर, बिरर हे सर्व पदे जे आहे या ठिकाणी बघा जागा 86, टोटल जागा 86 होत्या. आणि सर्वात जास्त जागा कोणत्या पदासाठी होत्या, तर त्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता 36 जागा या ठिकाणी पिऊनसाठी होत्या. तर पिऊनसाठी सर्वात जास्त अर्ज आलेले होते. त्यानंतर लॅबोरेटरी अटेंडंट तुम्ही बघू शकता 17 जागा आणि बाकीच्या सिंगल डिजिटमध्ये जागा होत्या. बघा या ठिकाणी बार्बर, टेलर, धोबी वगैरेच्या सिंगल डिजिटमध्ये जागा. तर सर्व पदांच्या या ठिकाणी फायनल लिस्ट जे आहे ते आलेले आहे आणि त्यामध्ये तुमचे नाव सिलेक्शन लिस्टमध्ये आले की नाही हे सर्व माहीत पडलेले आहे. तर चला या ठिकाणी सर्वांनी आता आपण बघून घेऊया. तर बघा या ठिकाणी आपण आपले टेलिग्राम चॅनल जे आहे ते त्यावर ही लिस्ट अपलोड केलेली आहे. फायनल मेरिट लिस्ट अपलोड केलेली आहे, ती तुम्हाला मी दाखवून देतो. तर बघा ही आहे ऑल 21 पोस्टचा रिझल्ट. तर चला या ठिकाणी सर्वात पहिले बघा या ठिकाणी आया या पदासाठी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर आया पदाच्या जागा आपण बघू शकतो या ठिकाणी किती आहे. तर आया बघा आया या पदाच्या जागा या ठिकाणी फक्त एक जागा आहे. तर या एक जागेमध्ये कोणाचे सिलेक्शन झाले ते आपण बघून घेऊया आणि किती मार्कावर झाले. तर या ठिकाणी बघा आया या ठिकाणी SC जनरल 142 मार्क आहे. बघा टॉपर मुलीला 142 मार्क आहे आणि ती SC कॅटेगरीची आहे. तिथं जनरलमध्ये या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. बघू शकता तुम्ही 142 मार्क दिला आहे आणि तिचं नाव काय आहे बघा या ठिकाणी लीना प्रकाश पाझरे. तर बघा या ठिकाणी लीना प्रकाश पाझरेचं सिलेक्शन झालेलं आहे. फक्त एकच जागा होती, तिचं SC जनरलमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. बाकीचे या ठिकाणी वेटिंगमध्ये वगैरे येऊ शकते. त्यानंतर बघा आयासाठी इतक्या लोकांनी या ठिकाणी अप्लाय केले होते आणि इतक्या लोकांचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. तर बघू शकता टोटल या ठिकाणी 23 लोकांना आया या पदासाठी कन्सिडर केलेले आहे. तर इथं सिलेक्शन झालेलं आहे 142 मार्कांनी, बाकीचे वेटिंग लिस्टमध्ये येणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी बार्बरच्या जागा देखील आपण बघून घेऊया किती होत्या. बार्बरच्या जागा बघा या ठिकाणी टोटल बार्बरच्या जागा होत्या 2 जागा. तर 2 जागामध्ये कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे बार्बरच्या. तर बघा टॉपचा जो मुलगा आहे तो SC कॅटेगरीत आहे, त्याचं सिलेक्शन झालेलं आहे 172 मार्कावर. SC जनरलमध्ये 172 मार्कावर त्याचं सिलेक्शन झालेलं आहे.
आणि एस सीची जागा होती. त्यानंतर बघा VJA जनरलमध्ये 132 मार्कावर विजेसाठी याचं सिलेक्शन झालेलं आहे. कोणाचं तर रणजित शिवाजी जाधव याचं VJAमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. आणि एक जागा त्यानंतर एस सीसाठी 172 मार्कावर याचं सिलेक्शन झालेलं आहे. शेड्यूल कास्ट राहुल रघुनाथ अहिरे. तर टोटल यामध्ये बघा तुम्ही बार्बरसाठी किती कन्सिडर केलेलं आहे. तर बार्बरसाठी या ठिकाणी टोटल होते 125 लोक टोटल होते या ठिकाणी. त्यानंतर बार्बर नंतर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे. बार्बर नंतर कॅज्युअलिटी सर्वंटचे या ठिकाणी कोण कोण सिलेक्ट झालेले आहे ते या ठिकाणी दिलेले आहे. तर कॅज्युअलिटी सर्वंट बघा या ठिकाणी कॅज्युअलिटी सर्वंट या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती जागा होत्या. 2 जागा होत्या. तर या 2 जागेमध्ये कोणाचे सिलेक्शन झाले, किती मार्कावर सिलेक्शन झाले ते आपण बघून घेऊया. तर बघा या ठिकाणी कॅज्युअलिटी सर्वंटवर OBC जनरलमध्ये 170 मार्कावर याचं सिलेक्शन झालेलं आहे. कोणाचं ओमकार अशोक शिंदेचं सिलेक्शन झालेलं आहे 172 मार्कावर. आणि त्यानंतर जी दुसरी जागा होती VJA जनरलमध्ये या ठिकाणी 146 मार्कावर या ठिकाणी जाधवचं सिलेक्शन झालेलं आहे. रणजित शिवाजी जाधव. तर बघा रणजित शिवाजी जाधवचं नाव 2 ठिकाणी दिसत आहे आपल्याला. कॅज्युअलिटी सर्वंटमध्ये सुद्धा त्याचं नाव आहे आणि या ठिकाणी बार्बरमध्ये सुद्धा त्याचं नाव आपल्याला दिसलं होतं रणजित शिवाजी जाधवचं. त्यानंतर बघा कॅज्युअलिटी सर्वंट पोस्ट झालेले. यानंतर आपण बघूया क्लीनर या पदासाठी बघूया. क्लीनर या पदासाठी काय या ठिकाणी आहे. तर क्लीनर पदासाठी तुम्ही बघू शकता या ठिकाणी क्लीनर पदाच्या जागा बघा किती आहे. 1 जागा होती. क्लीनर पदामध्ये कोणाचे सिलेक्शन झालेले 1 जागेवर या ठिकाणी. तर ओपन जनरलमध्ये या ठिकाणी शंकर मारुती मांजारमे याचं सिलेक्शन झालेलं आहे. क्लीनर या पदासाठी 100 किती मार्कावर 70 मार्कावर. त्यानंतर बघा क्लीनर झालेलं आहे. क्लीनर नंतर या ठिकाणी कोणते पद दिलेलं आहे बघा. कुक असिस्टंट. तर कुक असिस्टंटमध्ये कोणाचे सिलेक्शन झालेले आहे. जर तुम्ही कुक असिस्टंटमध्ये फॉर्म भरलेला असेल तर बघा या ठिकाणी कुक असिस्टंट 2 जागा होत्या. तर कुक असिस्टंटमध्ये या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. SC जनरलमधून 150 मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे. या ठिकाणी वाढवेचं नागेश शंकरराव वाढवेचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या जागेवर VJA जनरलसाठी 148 मार्कावर याचं सिलेक्शन झालेलं आहे मनोज नामदेव पवारचं. तर हे झालं या ठिकाणी आपलं कुक असिस्टंटचं. नंतर तर बघूया या ठिकाणी कुक असिस्टंट नंतर कोणती पोस्ट आहे ते या ठिकाणी बघून घेऊया. बघा कुक असिस्टंट नंतर कुकसाठी किती जागा होत्या. तर कुकसाठी 4 जागा होत्या. तर 4 जागेवर कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे कुकसाठी बघा. तर नंबर 1 सिलेक्शन झालेलं आहे ओपन जनरलसाठी 164 मार्कावर या ठिकाणी आपलं प्रवीण वासुदेव दातेचं सिलेक्शन झालेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन प्रवीण दाते. नंतर OBC जनरल अगेन्स्ट PT मध्ये 164 मार्कावर याचं सिलेक्शन झालेलं आहे कोणाचं. तर या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे अक्षय हरीश सावरकरचं. नंतर आणखीन 2 जागा राहिलेल्या आहे. तर या ठिकाणी SEBC LDSमध्ये 140 मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे विद्या विठ्ठल देसाईचं. नंतर आणखीन 1 जागा राहिलेली आहे. तर यामध्ये सिलेक्शन बघा कोणाचं झालेलं आहे 1 जागेवर. तर NTCमध्ये या ठिकाणी 92 मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे. NTCचं 92 मार्कावर सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. मोतीलाल माणिकराम बटलेचं सिलेक्शन झालेलं आहे. तर ह्या 4 जागेवर 4 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर त्यानंतर आता कुक नंतर बघा कोणती पोस्ट आहे. सर्व काही माहिती आपण डिटेलमध्ये बघत आहोत. धोबी पदासाठी बघा किती जागा होत्या. धोबी पदासाठी या ठिकाणी 3 जागा होत्या आणि धोबी पदासाठी 3 जागेवर कोण कोण सिलेक्ट झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. शेवटपर्यंत आपण सर्व पदांसाठी या ठिकाणी कोणाकोणाचं सिलेक्शन झालेलं आहे बघूया आणि त्यांना अभिनंदन करूया. धोबी पदासाठी बघा या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे OBC जनरल अगेन्स्ट PT 142 मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे. या ठिकाणी विजयचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर SC LDSमध्ये या ठिकाणी 126 मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे. स्वाती सुरेश थोरातचं सिलेक्शन झालेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन सर्वांना. त्या ठिकाणी बघा
आणखीन कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे बघून VJA जनरलमध्ये 164 मार्कावर बघा या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. नंतर सॉरी आपण या ठिकाणी डिस्परंट नवीन पोस्ट चालू झाली आहे या ठिकाणी. डिस्पेन्सी सर्वंटचं बघूया. डिस्पेन्सी सर्वंटच्या जागा किती होत्या. तर या ठिकाणी डिस्पेन्सी सर्वंटच्या 1 जागा होत्या. तर 1 जागेवर या ठिकाणी सिलेक्शन कोणाचं झालं आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया. डिस्पेन्सी सर्वंटमध्ये बघा VJA साठी या ठिकाणी 164 मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे नितेश विनोद चव्हाणचं. त्यानंतर डिस्पेन्सरी सर्वंट नंतर या ठिकाणी कोणती पोस्ट आहे. लॅबोरेटरी अटेंडंटच्या बघा. लॅबोरेटरी अटेंडंटच्या किती जागा होत्या. प्रयोगशाळा सहाय्यकच्या प्रयोगशाळा अटेंडंटच्या या ठिकाणी 17 जागा होत्या बघा. सर्वात चांगल्या प्रकारच्या जागा या ठिकाणी पिऊनसाठी कोणाच्या असेल तर त्या लॅबोरेटरी अटेंडंटच्या आहे. तर त्या 17 जागा होत्या. तर या 17 जागेमध्ये कट ऑफ किती गेलेलं आहे आपण बघूया कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे. तर लॅबोरेटरी अटेंडंट बघा या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे ओपन जनरलमध्ये 174 मार्कावर. नंतर ओपन जनरलमध्येच 182 मार्कावर देखील झालेलं आहे. VJA जनरल 179 मार्कावर. OBC जनरल 178 मार्कावर. OBC जनरल अगेन्स्ट PT 178 मार्कावर. SCBC 176. ST जनरल 173 बघू शकता. त्यानंतर ओपन LDS 168 मार्कावर. EWSचं 167 मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी बघा ओपन LDS 162 मार्कावर देखील सिलेक्शन झालेलं आहे. नंतर बघा या ठिकाणी SCBCचं बघा 158 मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे. नंतर ST जनरल अगेन्स्ट PT 155 मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे. 155 मार्कावर STचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा NTC LDS 140 मार्कावर या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. तर अशा प्रकारे सर्वांचे या ठिकाणी लॅबोरेटरी अटेंडंटमध्ये सिलेक्शन तुम्ही कोणाकोणाचे झाले हे बघू शकता. त्यानंतर लॅबोरेटरी अटेंडंट नंतर कोणती पोस्ट आहे. तर सर्वांना ज्यांना सिलेक्शन ज्यांनी सिलेक्शन घेतलेले आहे खूप साऱ्या आपल्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सिलेक्शन घेतलेले आहे. ज्यांनी आपली PDF कोर्स घेऊन अभ्यास केला होता आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला स्क्रीनशॉट आणि मेसेज देखील पाठवलेले आहे की सर तुमचा जो कोर्स घेतला त्यामुळे आमचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. तर त्यांनी या ठिकाणी बघा खूप सारे मेसेज वगैरे पाठवलेले आहे. तर तुम्हाला देखील PDF कोर्स हवे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे 9284307184 त्या नंबरवर मेसेज करून तुम्ही देखील PDF कोर्स घेऊन पुढील GMCमध्ये तुमचं सिलेक्शन 100% होऊ शकते. लॅबोरेटरी अटेंडंट नंतर आपण या ठिकाणी बघूया बाकीच्या पोस्ट कोणत्या आहेत. सर्व पोस्टसाठी या ठिकाणी रिलीज करण्यात आलेले आहे. तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन ते या ठिकाणी सर्व काही बघून घेऊ शकता. तर लॅबोरेटरी अटेंडंटचे खूप सारे मुलं होते कारण की 17 जागा होत्या. सर्वांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले होते. यानंतर पिऊन पदासाठी देखील आपण बघून घेऊया कोणाचं काय झालेलं आहे. तर बघा मेल सर्वंटचं देखील या ठिकाणी आहे. मेल सर्वंट नंतर या ठिकाणी माडीचं देखील दिलेलं आहे. सर्व काही तुम्ही बघून घ्या डिटेलमध्ये. माडीचं देखील दिलेलं आहे. माडीनंतर या ठिकाणी बघा मेस सर्वंट देखील दिलेलं आहे. आपण पिऊनचं बघूया. सर्वात पहिले नर्सिंग असिस्टंटचं देखील दिलेलं आहे. नर्सिंग असिस्टंट नंतर ऑपरेशन थिएटर सर्वंटची देखील लिस्ट जारी झालेली आहे कोण कोण लागलेलं आहे. तर त्यानंतर बघा या ठिकाणी ऑपरेशन सर्वंट नंतर या ठिकाणी पिऊन सर्वात महत्त्वाचं बघा पिऊनची देखील लिस्ट लागलेली आहे. तर पिऊनची देखील आपण या ठिकाणी बघून घेऊया काय काय कट ऑफ गेलेली आहे. पिऊनच्या बघा या ठिकाणी किती जागा होत्या. पिऊनच्या टोटल या ठिकाणी 36 जागा होत्या. 36 जागेसाठी खूप सारे अर्ज आलेले होते. तर नंबर 1 टॉपचा मुलगा आपण बघूया या ठिकाणी पिऊनसाठी किती मार्कात होता. तर बघा पिऊन कॉलेजवर लागलेला आहे 179 मार्कावर. कॉलेजवर पिऊन म्हणून लागलेला आहे या ठिकाणी जनरलचा स्टुडंट 180 मार्कावर. त्यानंतर दुसरा लागलेला आहे 177 मार्कावर जनरलचा. नंतर SCBC
चा मुलगा जनरलचा लागलेला आहे या ठिकाणी 176 मार्कावर. नंतर ओबीसी जनरलसाठी ओबीसीवाला लागलेला आहे 176 मार्कावर कॉलेजवर. नंतर SCBCचा जनरलचा लागलेला आहे या ठिकाणी 174 मार्कावर हॉस्पिटलवर. नंतर ओबीसी जनरल पिऊन हॉस्पिटलवर लागलेला आहे, SC जनरल पिऊन कॉलेजवर लागलेला आहे. नंतर तुम्ही बघू शकता सर्व काही लिस्ट या ठिकाणी पिऊनच्या दिलेल्या आहे. डिटेलमध्ये तुम्ही डाउनलोड करून या ठिकाणी सर्व PDF जे आहे ते ॲनालाइज करू शकता. तर तुमचे नाव देखील या PDFमध्ये आले की नाही सर्वांनी कॉमेंटमध्ये सांगायचे आहे. आणि तुम्हाला आपल्या PDF कोर्सचा किती फायदा झालेला आहे ते सुद्धा तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. तर बघा सर्वांचं नाव आपल्या चॅनलवर ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे आणि PDF कोर्स घेतलेले त्यांचे नाव या ठिकाणी आलेले आहे. तर सर्वांनी हे लिस्ट डाउनलोड करून घ्या आणि डिटेलमध्ये सर्वांनी नाव तपासा, तुमचे मार्क्स वगैरे काय झालेले आहे सर्व माहिती तुम्ही डिटेलमध्ये तपासून घ्या. बघा पिऊनची लिस्ट खूप लांब आहे, कारण की सर्वात जास्त अर्ज कोणत्या पदासाठी जर आले आहे तर ते पिऊनसाठी आहे. तर 264 पदाची हे लिस्ट तुम्ही बघून घ्या. तर बघा आता GMC सोलापूरची देखील एक्झाम होणार आहे, GMC सांगली मिराजची एक्झाम होणार आहे आणि या ठिकाणी 15 ते 20 GMCच्या भरत्या निघणार आहे. तर तुमचं जर या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नसेल तर खचित होऊ नका. आणखीन पुढे खूप साऱ्या GMCच्या भरत्या निघणार आहे, त्यासाठी तयारी करा. आपला PDF कोर्स विकत घेऊन घ्या, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळणार आहे. खूप साऱ्या मुलांना फायदा झालेला आहे. फक्त 200 रुपये प्राईस ठेवण्यात आलेली आहे, 200 रुपये काहीच प्राईस जास्त नाही आहे. खूप सारे 15 ते 20 हजार PDF जे क्वेश्चन तुम्हाला भेटणार आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.